गुड मॉर्निंग क्लास. आज आपण सांकेतिक भाषेवर आधारित कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे पाहणार आहोत. तर पहा, इथं काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांचं सांकेतिक रूप सुद्धा इथं दिलेलं आहे. म्हणजे त्या शब्दांच्या ऐवजी, अक्षरांच्या ऐवजी इथं खुणांचा वापर केलेला आहे. आता पहिला शब्द कोणता आहे पहा, BUT. बी इथं वेगवेगळी चिन्ह वापरलेली आहेत. TAP टॅप साठी चिन्ह वापरलेले आहेत. BAT बॅट साठी चिन्ह वापरलेले आहेत. पण या अक्षरांचा आणि सांकेतिक चिन्हांचा क्रम मात्र एकसारखा दिलेला असेलच असं नाही. तर आपल्याला सुरुवातीला या अक्षरांसाठी कोणती चिन्ह दिलेली आहेत हे पाहणं गरजेचं आहे. तर ती कशी शोधायची चिन्ह ते आता आपण पाहूया. प्रश्न काय पहा, तर यू या अक्षरासाठी कोणतं चिन्ह येईल? त्रिकोण, भरीव वर्तुळ, चौकोन की स्टार? तर पहिल्यांदा प्रत्येक अक्षरासाठी आलेलं चिन्ह शोधणं गरजेचं आहे. तर काय करायचं, पहिल्यांदा दिलेली अक्षरे लिहून घ्यायची. BUT त्याचं सांकेतिक रूप काय आहे? त्रिकोण, भरीव वर्तुळ, चौकोन. TAP याचं सांकेतिक रूप काय आहे? उलटा भरीव त्रिकोण, सरळ त्रिकोण आणि स्टार. BAT त्रिकोण, स्टार, भरीव वर्तुळ. आता या पुढे काय करायचं, असं पहिल्यांदा लिहून घ्यायचं. हे लिहून घेतल्यानंतर यामध्ये कोणतं अक्षर सेम आलेलं आहे बघायचं. तिन्ही शब्दातले ते अक्षर आले. कोणतं आलंय बघा? T, लेटर T. आपण त्याला गोल करूया. हा, T T T तिघात पण आलंय. मग यात कोणतं चिन्ह तिन्हीत आहे? त्रिकोण. बघा, यात पण आहे, यात पण आहे आणि यात पण आहे. म्हणून आपल्याला T साठी कोणतं चिन्ह मिळालं? त्रिकोण. आता कोणतं आणि चिन्ह तिन्हीत आहे का? नाही. आता या B हे चिन्हाचा विचार करूया. B अक्षराचा. B हे अक्षर यात आहे, यात आहे, पहिल्यात आणि शेवटच्यात. पहिल्यात आणि शेवटच्यात कोणतं चिन्ह आपल्याला सारखं दिसतं बघा? भरीव वर्तुळ. बरोबर. म्हणून B साठी कोणतं चिन्ह आलं? भरीव वर्तुळ. पुन्हा कोणतं अक्षर डबल आलंय पहा? A आणि A. ओके, त्याला काय करूया, 2 लाईन मारूया खाली. आता यात आणि यात कोणतं चिन्ह डबल आलंय? स्टार. म्हणून A साठी काय आला इथं? स्टार हे चिन्ह आलं. आता राहिलेत बघा, U एक राहिलं, P एक राहिलं. मग U साठी आता यात काय राहिलंय? चौकोन. आणि P साठी उलटा भरीव त्रिकोण. तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा अशी मांडणी करून कोणत्या अक्षरासाठी कोणतं चिन्ह दिलेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि मग आपल्याला आता प्रश्नाचं उत्तर मिळतं की नाही पहा. यू या अक्षरासाठी कोणतं चिन्ह येईल सांगा बघू आता. यू या अक्षरासाठी कोणतं आलंय? चौकोन. म्हणून पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीनं मांडणी करून आपण अशा प्रकारचे प्रश्न काय करू शकतो, सोडवू शकतो. आता दुसरा प्रश्न बघूया. आता दुसरा प्रश्न बघा कसा विचारलेला आहे. वरील सांकेतिक भाषेत TOP हा शब्द कसा लिहाल? आता बघा, आपण मगाशी सोडवलेला आहे. टी बद्दल काय आलेलं आहे? त्रिकोण, पोकळ त्रिकोण आलेला आहे. पी बद्दल काय आलेलं आहे? उलटा त्रिकोण आणि भरीव. पण ओ हे अक्षर यात आलंय का रे? ओ अक्षर आलंय का? नाही. म्हणजे ओ साठी चिन्ह पण वेगळं असेल. मग यात अशी कोणती आकृती आहे की ज्यात सुलटा त्रिकोण आहे, उलटा त्रिकोण भरीव आहे आणि या चिन्हांपेक्षा वेगळं चिन्ह आहे? पर्याय क्रमांक 3. म्हणजे नक्कीच इथं ओ साठी कोणतं अक्षर असणार आहे किंवा चिन्ह असणार आहे? बाण, एरो असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण यावर आधारित प्रश्न काय करू शकतो, सोडवू शकतो. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर या पद्धतीचे प्रश्न आपण आणखीन सराव करायचे आहेत आणि सोडवायचे. तर अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहत चला. माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.